आम्ही आता चाललेलो आहे अधिक महिन्याचं अधिक खायला. हे आमचे जावई बापू. तर जावई बापूंना जेवण आहे आज अधिक महिन्याचं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ इन स्नॅप्स 90. कसे आहात सगळे? मजेत ना? बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून्ड विथ मी. आज आहे आपला सगळ्यांचा आवडता रविवार आणि रविवारी आपण सगळेच जण थोडंसं जरा उशिरा उठतो आणि आज रविवार आहे, चीट डे आहे म्हटल्यावरती आज चहा तर झालाच पाहिजे. तर चहा मी आता इथे उकळायला ठेवलेला आहे. जस्ट मी इथे आत्ता चहा ठेवलेला आहे. अशी मस्त अशी सकाळ झालेली आहे. फ्लावर्स बघा किती छान दिसतात आमच्या बाल्कनीमधून. छान वाटतं इथे ना, हवा पण खूप छान येते, मस्त अशी फ्रेश मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचा आज काय प्लॅन आहे संडेचा? काहीतरी वेगळं स्पेशल असेलच. बाहेर जरी नसलं तरी घरात पण आपण काहीतरी स्पेशल करतोच ना. एक तर जेवण तरी, नाहीतर मूव्ही, वेबसिरीज, काहीतरी आपला प्लॅन असतोच. मस्त एन्जॉय करा, मस्त राहा. चहा आपल्या सगळ्यांचा मस्त फेवरेट असा चहा, आलं आणि इलायची घालून या सगळेजण चहा प्यायला. इथे बनत आहे डिलिशियस आणि हेल्दी रेसिपी, पालक, कोथिंबीर आणि गाजर घालून दिरडं आणि त्याच्यावरती किसून घातलेलं पनीर. असा हेल्दी ब्रेकफास्ट झाल्यानंतर इथे आरव आणि अजित बसले होते आरवच्या होमवर्कसाठी. सिट डाऊन. इट्स नॉट प्ले टाइम आरव. आम्ही आता चाललो आहे माझ्या मावशीकडे. ॲक्च्युली अधिक महिन्याचं जे जेवण असतं त्यासाठी आम्ही आमचे जावई बापू चाललेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आमचे जावई बापू. तर जावई बापूंना जेवण आहे आज अधिक महिन्याचं. आणि छोटे शैतान. ठीक आहे, चला भेटते तुम्हाला. आमच्या लिफ्टमध्ये बघा किती छान छान लिहिलं आहे काहीतरी. शहाणे बना, दिवे बंद करा. बरोबर आहे. आणि इथे लिहिलं आहे सेव्ह वॉटर टुडे, सिक्युअर टुमॉरो. चलो बाय. कुठे चाललाय? माऊ आजीकडे. माऊ जागी असेल का झोपली असेल? जागी असेल. आपण गाईजला आहे ना माऊ हातात घेऊन दाखवूयात मग. चालेल का? चालेल. पण मला भीती वाटते माऊची. माऊला काय घाबरायचं? पण माऊ काय करत चावेल नाही. माझ्या हाताला म्हणजे पाय व्यवस्थित पकडायचे फक्त. त्याचे जे नख नेल्स असतात हां. ना, ते खूप त्याला हाताला टोचतात आपल्याला. ते स्क्रॅच नाही करू द्यायचं फक्त, मग काही प्रॉब्लेम नाही आहे. माऊ छान माऊ असतो. असते ना आरव, माऊ पाळीव प्राणी असतो, म्हणजे आपण पेट असतो तो. पण मी नाही काय उचलणार. माऊ उचलते. पण माऊ आपल्याला उचलायला एवढं आपल्याकडे येतच नाही. माऊ आहे ना, आपल्याला बघितलं की पळत 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 जाऊन लपून बसते. काय करते माऊ? काय करते माऊ? मला जाऊन लपून बस. आज आमच्या आरवनी आहे ना नवीन टी शर्ट घातलाय डोनाल्ड डकचा. दाखव रे आरव, डोनाल्ड डक. चलो बाय. आता आम्ही वाटत कोणाकोणाला घेत जातोय ते पण दाखवते. कुठलं गाणं म्हणतोय तू? कुठलंच नाही. काहीतरी म्हणत होता. तर कॅमेरा ऑन झाल्यावर गाईज याने काहीतरी गुणगुणत होता. आणि Demon Hunter. अच्छा, डेमन हंटर्स. ओके. ॲक्च्युली ऊन खूप आहे म्हणून आम्ही विचार करतोय की नारळ पाणी प्यावं. कोण कोण पिणार आहे बोला? मी 2 घ्यायचे का मग? हो. अरे तुला पण हवंय का नको. थोडंसं? नको आहे तुला? तू घेणार ना? हां. मलाईचं सांगायचं. एक मलाईचं द्या आणि एक पाण्याचं द्या. थोडंसं कडवट आहे. हो का? पण ठीक आहे, म्हणजे तोंडाकडे घालू. हेल्थ साठी म्हणून पिऊ शकता. तोंडा गोडे गाईज. आमच्या इथे एक नारळ पाणी 80 रुपयाला आहे. 80. त्यामुळे आम्ही आता आमच्या शेतामध्ये नारळाची झाडं लावते. लावलेत ऑलरेडी. जेवण झालं अधिक महिन्याचं.
जायचं इथलं घरी आता. अधिक महिना जेवण टर्न नाही आई. आहे. माझी सिस्टर सिद्धी आणि ही माझी मावशी. काय आम्ही आता चाललेलो आहे अधिक महिन्याचं अधिक खायला. गाईज आता आम्ही श्रीकृष्ण डायनिंग हॉलला चाललेलो आहोत. तिथले यम्मी यम्मी पदार्थ तुम्हाला गेल्यावरती दाखवते. SB रोडकडे जाताना देहातीज रेस्टॉरंट लागतं, तिथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. मग तिथून फर्स्ट जो चौक लागेल बरिस्ता दिसतंय तिथे लेफ्ट घ्यायचा आहे. उजव्या हाताला तुम्हाला कृष्णा डायनिंग हॉल दिसेल. फर्स्ट फ्लोअरला डायनिंगची सोय आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आरवचा निव्वळ टाइमपास चालू होता. माझा भाऊ आहे, मावस भाऊ अक्षय. इथे पडलेला जगातला खूप मोठा प्रश्न, कोण कुठे बसणार. आणि आरवला बसायचं होतं त्याच्या कझिनसोबतच, त्यामुळे त्याचं अशी रडरड चालू होती. फायनली सगळेजण सेट झाले आणि मुलांना आम्ही हे ड्रॉइंग सेट घेऊन गेलो होतो. म्हणजे मुलं अननेसेसरी मोबाईल बघत नाहीत आणि ड्रॉइंग करण्यात मस्तपैकी बिझी राहतात. आपल्याला पण गप्पा मारायला खूपसा वेळ मिळतो. आम्ही इथे मस्त हास्य विनोद गप्पा टप्पा खूप मस्त एन्जॉय केलं. आम्ही रडून भाऊजे वाटत नाही. आणि माझी सिस्टर आहे. काय एकेकाची थाळी पटापट भरू लागली. आज इथे 3 भाज्या होत्या, 2 चटणी कोशिंबीर असा खूप मस्त मेन्यू होता. थाळी बघा किती छान दिसते. कैरीची डाळ, बिरड्याची उसळ, पाटवडीचा रस्सा, साबुदाणा वडा, मूगडाळ हलवा, बासुंदी, सोलकढी असं खूप सारे मस्त यम्मी पदार्थ होते. आम्ही मस्त ताव मारला आणि जावई बापू पण बघा. आणि फॅमिली जमली आहे म्हटल्यावरती हास्य विनोद गप्पा खूप दिवसापासून रेंगाळलेल्या राहिलेल्या गोष्टी या आता सगळ्या चालूच राहणार. थोड्या वेळातच इव्हिनिंगला आम्ही निघालो होतो आरवच्या फ्रेंडच्या हॅपी बर्थडेसाठी. ते शेतकरी नावाचं रेस्टॉरंट आहे. आम्ही कधी ॲक्च्युली ट्राय नाही केलेलं हे, पण हे बैल वगैरे असं डेकोरेशन चांगलं आहे. शेतकरी. आणि इकडे तुम्हाला दिसतंय का गाई स्वामी विवेकानंद पुतळा आहे. छान आहे. ही असं ट्रँग्युलर शेपमध्ये ही पार्क आहे छोटीशी. असं लोक इथे बसलेले आहेत. आपण एक दिवस निवांत विजिट करू. स्वामी विवेकानंद पुतळा त्याच्या शेजारीच इथेच आम्हाला जायचं आहे संगम हॉलला. आम्ही आता पोचलेलो आहे हॅपी बर्थडेच्या ठिकाणी. है ना आरव? गिफ्ट दाखव आणि ते डेकोरेशन दाखव ना असं. थांब ना. आम्ही असं त्याला मस्त रिबन बांधलेली आहे. चलो काय काय मजा होते ते बघूयात आपण. छान केलंय ना बाहेर पण त्यांनी बसायला. चांगलं वाटतंय ना ओव्हरऑल डेकोरेशन. संगम हॉल बिबेवाडी. इथे योगायोग बघा. आम्ही गेलो होतो बर्थडे पार्टीला आणि तिथे अचानकच भेटली मला माझी स्कूल फ्रेंड. ही खूप वर्षांनी. आरवनी पार्टीचा मस्त आनंद लुटला. आम्ही पण तिथे डान्स केला. आरवनी पण इथे लहान मुलांनी खूप छान डान्स केला आणि खूप सारा एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही घरी आलो. स्कूलचा किती छान कागद आहे. ओपन कर मला. स्टील. आरवच्या स्कूल फ्रेंडने दिला होता इथे अप्सराचा पूर्ण सेट, स्टेशनरी सेट. आणि त्यामध्ये होतं मस्त असं छान बर्ड हाऊस. ते बर्ड हाऊस पण आपल्याला पेंट करायचं होतं. युअर फेवरेट कलरिंग किट राईट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.